गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण 18वा श्लोक शिकतोय गीतेचा. त्याच्यामध्ये मागच्या वेळेस 45 आणि 46 असे दोन श्लोक आपण बघितले होते. यावेळेस आपण 47व्या श्लोकापासून पुढे जायचा प्रयत्न करू. तर स्नेहाताई, आपण जर रेडी असल्या तर आपण हा 47वा श्लोक म्हणू शकता. ओके. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. खूप सुंदर. तर याचा अर्थ बघा, प्रभुपाद आपल्याला सांगतात की इट इज बेटर टू एंगेज इन वन्स ओन ऑक्युपेशन इवन दो वन मे परफॉर्म इट इम्परफेक्टली दॅन टू ऍक्सेप्ट अनदर्स ऑक्युपेशन अँड परफॉर्म इट परफेक्टली. म्हणजे स्वतःचा धर्म तुम्ही त्याच्या दोषासकट पालन केला तर काही हरकत नाही. तुम्ही इतर कोणाचा तरी धर्म घ्या आणि मग तो परफेक्टली त्याचं पालन करा. त्याच्यापेक्षा हे पहिलं ऑप्शन चांगलं आहे. तुम्ही स्वतःचा जो धर्म आहे तोच, थोडा बहुत त्याच्यात चूक जरी झाली तरी काही हरकत नाही. पण इतरांचा धर्म तुम्ही डोक्यावर घेऊ नका स्वतःच्या. ड्युटीज प्रिस्क्राइब्ड अकॉर्डिंग टू वन्स नेचर आर नेव्हर अफेक्टेड बाय सिनफुल रिॲक्शन्स. आपल्याला जे सहज कर्म करता येतं ते कर्म करत असताना आपल्या हातून पाप नाही घडत. म्हणजे आता सांगण्याचा अर्थ आहे की अर्जुनाला असं वाटतं ना की मी समजा माझ्या वडिलांच्या काकांना मारलं किंवा मी माझ्या चुलत भावांना मारलं, माझ्या गुरुला मारलं, तर मग मला पाप लागेल. तर कृष्ण सांगायचा प्रयत्न करतोय की अरे, तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय म्हणून प्रजेच्या किंवा राज्याच्या रक्षणाची जबाबदारी तुझ्यावर आहे. तर ती जबाबदारी पार पाडत असताना समजा आपल्या वडिलांचे काका किंवा आपले गुरु, आपले चुलत भाऊ अधर्माच्या बाजूनी उभे असतील, तर मग त्यांना तुला हरवायला पाहिजे. आता तुला असं वाटतंय की असं कसं काय मी करू आणि मला पाप लागेल वगैरे वगैरे, पण तो तुझा स्वधर्म आहे. त्यामुळे त्या स्वधर्मामध्ये हे थोडंसं जे तुझ्या इच्छेविरुद्ध होत आहे ते पाप नसून ते धार्मिक कृत्य आहे. बरं, आपण काही मुद्दाम स्वतःहून उठून त्यांच्यासोबत युद्ध करायला नाही गेलोय. त्यांनी युद्ध थोपलंय आपल्या अंगावर. त्यामुळे ते करणं हे तुझं कर्तव्य आहे. तर तू असं नको सांगू मला की मी आता युद्ध नाही करत, मी आता संन्यास घेतो, हिमालयात जातो आणि बसून मेडिटेशन करतो. हा, मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये तुझं कर्तव्य कर, इथल्या इथे आत्ताच्या आत्ता. दुसऱ्याचा धर्म तू जर उगीच्या उगीच घेतला आपल्या खांद्यावर तर तो तुला झेपणार नाही. त्याच्यापेक्षा तुझा हा जो सहज धर्म आहे ना, स्वधर्म, तो तू पाळ. त्याच्यामध्ये तुला जे वाटतंय की पाप होत आहे तसं नाही आहे ते. तर हा सांगण्याचा उद्देश आहे. विनोबा भावे काय म्हणतात बघूया. उणाही आपुला अधर्म परधर्माहुनी बरा स्वभावे नेमिले कर्म करी तो दोष जाळीतो. स्वभावे नेमिले कर्म. नेमिले कर्म म्हणजे आपल्या स्वभावानुसार किंवा आपल्या गुणांनुसार आपलं जे वर्णाश्रमातलं कर्तव्य आहे ते जर आपण करत राहिलो तर ते कर्म आपले दोष जाळतो. म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं काही दोषपूर्ण जरी दिसत असलं तरी सुद्धा ते आपल्याला पाप लावत नाही. मुक्तछंदामध्ये काय म्हणतात आपले बंधू. जरी स्वधर्म वाटे कठीण श्रेष्ठ तो सुलभ परधर्माहून मनुष्य स्वकर्म आचरित त्यास न लागे पाप किंचित. स्वधर्म आपल्याला समजा कठीण जरी वाटला तरी तो सुलभ परधर्मापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. आपल्याला असं वाटतं की आपण हे दुसरं काम करावं ते सोपं आहे जरा, आणि आपलं स्वतःचं काम जे आहे ते जरा कठीण आहे. तर आपण आपलं स्वतःचं कठीण काम करण्याऐवजी दुसऱ्याचं सोपं काम करायला बघतो. तर ते बरोबर नाहीये. मनुष्य स्वकर्म जर आचरत राहिला तर त्याला कुठल्याही प्रकारचं पाप लागत नाही.
स्वधर्मासी पाळून वागीत जावे, जरी दोष त्या माझी काही असावे. आपुल्या स्वभावेची कर्मा करावे, तशाने ही पापाधनी नाही व्हावे. आपण स्वधर्म पाळून जर वागत राहिलो, त्याच्यामध्ये थोडेफार दोष जरी असले तरी सुद्धा आपण आपल्या स्वभावानुसार कर्म करावं, म्हणजे त्याच्यानी आपले सगळे पाप नष्ट होतात, दोष पण नष्ट होतात. Now let's see what ज्ञानेश्वर महाराज has to say. परक्याचा धर्म सुखाने आचरता आला आणि त्यापेक्षा आपला धर्म वर्णाश्रमाला अनुसरून असलेलं कर्म जरी सदोष असलं तरी तोच श्रेयस्कर आहे. जाती स्वभावाने येणारे कर्म, मी ह्याला म्हणेन की वर्ण स्वभावाने येणारे कर्म. कारण की या जाती या शब्दाचा खूपच अनर्थ झालेला आहे आजकाल. त्यामुळे वर्ण हा शब्द जास्त बरोबर आहे. वर्ण स्वभावाने येणारं कर्म करणारा जो मनुष्य आहे तो पाप पावत नाही, त्याच्या हातून पाप नाही घडत. अगा आपुला हा स्वधर्म आचरणी जरी विषमू, तरी पाहावा तो परिणामू फळेल जेणे. अरे अर्जुना, आपला हा स्वधर्म आचरण करण्याच्या बाबतीत जरा कठीण असला तरी ज्या परिणामाने तो फलद्रूप होईल त्या परिणामाकडे दृष्टी ठेवावी. म्हणजे काय की तू समजा युद्ध हारला, तुला जर युद्धामध्ये वीरगती प्राप्त झाली तर तुला स्वर्ग प्राप्ती होईल. पुन्हा सगळे लोक तुझं नाव घेतील नेहमी. आणि तू जर जिंकला युद्धामध्ये तर तुला राज्य करायला मिळेल. दोन्हीकडनं तुझ्यासाठी श्रेयस्कर कर्म जे आहे त्याचा परिणाम चांगलाच होणार आहे. परंतु समजा हे कर्म नाही करत असं तू म्हणाला तर लोक तुला काय म्हणतील? तू पळून गेलास, तुझं एक कर्तव्य होतं तरी सुद्धा तू लढला नाहीस, असं तू नको करायला. जे सुखा लागी आपण पया, निंबची आथी धनंजया, ते कडवटपणा तया जिया उबघी जेना. अर्जुना, जेव्हा आपल्याला निंबच सुखकारक होत आहे तेव्हा त्याच्या कडूपणाला कंटाळू नये. निंब म्हणजे कडुनिंब, कडुनिंब असतो कडू. तर तो जर आपल्याला सुखकारक असेल तर मग आपण त्याच्या कडूपणाला कसं कंटाळू? नाही कंटाळू शकणार. फळण्या ऐलीकडे केळी ते आहता आसमोडे, ऐसी त्यजिली तरी जोडे तैसे के घोमटे. फळण्याच्या आधी केळीच्या झाडाकडे पाहिलं तर आशाभंग होतो. अशा वेळी ते केळीचं झाड जर उपटून टाकलं तर तसं चांगलं केळीच्या घडासारखं कुठे मिळेल? केळीचे घड लागेपर्यंत ते केळ्याचं झाड जे आहे ते आपल्याला बघावं लागेल ना. तर त्याला फळ लागत नाही म्हणून ते आपण जर मुळासकट उपटून टाकलं तर काय उपयोग आहे? त्याचप्रमाणे आपला जो स्वधर्म आहे तो करत असताना समजा आपल्याला असं वाटलं की ह्याच्यामध्ये काहीतरी दोष आहे, म्हणजे फळ दिसत नाही अजून, तर आपण ते स्वधर्म करण्याचं टाळू का किंवा करणार नाही का? असं नको करायला. आपला स्वधर्म करत राहा आणि फळ तुम्हाला जेव्हा ते मिळायचं असेल तेव्हा मिळेलच. त्याच्याकडे लक्ष ठेवून ते आता लवकर मिळत नाहीये किंवा ते दिसत नाहीये म्हणून आपण स्वधर्म करायचंच टाळायचं, हे बरोबर नाही. तेवी स्वधर्म साकडू, देखोनी केला जरी कडू, तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. त्याप्रमाणे स्वधर्म हा आचरण्यास कठीण आहे असं पाहून जर तो कडू केला, म्हणजे तो आचरण्यास कंटाळा केला, तर मग मोक्षाचं सुख अंतरेलच. आपल्याला मोक्ष नाही मिळणार जर स्वधर्म नाही केला तर. आणि आपुली माये कुब्ज जरी आहे, तरी जिये ते नोहे स्नेह कुरेकी. आपली आई जरी कुबडी असली, म्हणजे आईची पाठ वाकलेली असली, तिचं तिला कुबड आहे, तरी सुद्धा तिच्या ज्या प्रेमाने आपण जगतो ते तिचं प्रेम खरोखर काही वाकडं नाही, की तिचं प्रेम तर सरळच आहे. तिची पाठ जरी वाकलेली असली तरी सुद्धा तिचं प्रेम आपल्याकडे जे आहे आपल्या बाबत ते सरळच आहे. त्याप्रमाणे स्वधर्म जो आहे ना तो दिसायला वाकडा जरी दिसला तरी सुद्धा तो आपल्यासाठी कल्याणकारी आहे, हे सांगायचं. येरी जिया पराव्या रंभेहुनी बरव्या, त्या काय कराव्या बाळके तेणे. इतर परक्या स्त्रिया रंभेहून सुंदर जरी असल्या तरी अशा त्या मुलाने त्या काय कराव्या? म्हणजे आपल्याला आपलीच आई आपल्यासाठी योग्य आहे ना. इतर बायका जरी सुद्धा आपल्या आईपेक्षा जास्त सुंदर असल्या तरी सुद्धा त्यांचा आपल्याला काय उपयोग आहे? आपलीच आई आपलं करणार आहे ना फक्त. अगा पाणीयाहुनी भवे, तुपी गुण किर आहे,
परी मीना काय होय असणे तेथ. अरे अर्जुना, पाण्यापेक्षा तुपात गुण खरोखर पुष्कळ आहेत, परंतु त्यात राहणं माशाला काय कामाचं. मासा जो आहे तो पाण्यात राहणार आहे. पाण्यापेक्षा तुपाला गुण चांगले आहेत, म्हणून मासा तुपात जाऊन राहायला लागेल का? तिथे गेला तर मरून जाईल. त्याला पाण्यातच राहणं योग्य आहे. पै आघविया जगाचे विख, ते विख किडियाचे पियुख. आणि जगा गुळ ते देख मरण तया. सगळ्या जगाला जे विष, ते विष त्या विषातील किड्यांना अमृत असतं, जीवन असतं. आणि सगळ्या जगाला जो गुळ आहे, जो गोड आहे, तो त्या विषातील किड्यांना मारक असतो. जे किडे विषात राहतात त्यांना गुळात समजा आपण टाकलं तर ते मरतील. आपल्याला असं वाटतं की गुळ गोड आहे, विष विषारी आहे. त्या किड्याला बरोबर कळतं ना की आपल्यासाठी काय चांगलं आहे. म्हणून जे विहित जया जेणे, फिटे संसाराचे धरणे. क्रिया कठोर तरी तेणे तेची करावी. म्हणून ज्याला जे शास्त्रानं सांगितलं असेल आणि ज्याच्या योगाने संसाराचं धरणं फिटेल, ते विहित कर्माचरणच करा. विहित कर्म आपण मागच्या वेळेस कोणीतरी विचारलं होतं आपल्याला. विहित म्हणजे जे आपल्याला करायला हवं ते, जे शास्त्रानुसार आहे ते, तेच करावं. येरा पराचारा बरविया, ऐसे होईल टेकलया. पायांचे चालणे डोईया केले जैसे. आपल्या विहित कर्मा वाचून इतरांच्या दुसऱ्या चांगल्या आचाराचा स्वीकार केला असता, जसं पायाचं चालणं डोक्याने करावं तसं होईल. आपल्याला जे पायांनी चालताना सहजपणा जाणवतो, तो डोक्याने चालताना जाणवेल का? डोक्याने आपण चालूच नाही शकणार. कदाचित आपण हातावर चालू शकू, समजा आपण असल्या प्रकारची आसनं वगैरे शिकलो तर. परंतु ते सहज नाही. पायावर चालणं सहज आहे. त्याचप्रमाणे स्वधर्म आपण कठीण असलं तरी ते करावं. हं? आपल्या विहित कर्मांपासून इतरांच्या दुसऱ्या चांगल्या आचाराचा स्वीकार केला असता, जसं पायाचं चालणं डोक्याने करावं तसं होईल. या लागी कर्म आपुले, जे जाती स्वभावे असे आले. ते करी तेणे जिंतिले कर्म बंधाते. याकरता आपलं जे कर्म आपल्या, पुन्हा एकदा मी म्हणेन, वर्णाच्या स्वभावाप्रमाणे आपल्या वाट्यास आलेलं आहे, ते जो करतो त्याने पुण्य पापरूप कर्मबंधाला जिंकलं. जर आपण आपल्या वर्णानुसार, आपल्या स्वभावानुसार, आपल्या गुणांनुसार सहज आपल्या जीवनात येणारं स्वधर्मरूपी कर्म केलं, तर ते करत असताना आपण पुण्य पापरूप कर्मबंधाला जिंकतो. त्याच्यामध्ये आपल्याला पाप नाही लागणार. हं? आणि स्वधर्मुची पाळावा, परधर्मू तो गाळावा. हा नेमुही पांडवा न कीजेची पैगाम. आणि अर्जुना, स्वधर्माचंच आचरण करावं आणि दुसऱ्याचा धर्म असेल तेव्हा तो टाकावा. हा नियम जर नाही पाळला तर काय होईल? तरी आत्मा दृष्ट नव्हे, तव कर्म करणे का ठाये. आणि करणे तेथ आहे आयासो आधी. हे कमतेया, आपल्या जन्माबरोबर उत्पन्न झालेलं आपलं कर्म दोषयुक्त जरी असलं तरी त्याचा त्याग करू नये. कारण ज्याप्रमाणे अग्नी धूमाने आच्छादलेला असतो, त्याप्रमाणे सर्व कर्मे दोषाने आच्छादलेली आहेत. ज्याप्रमाणे अग्नी धूमाने आच्छादित असतं. अग्नी जेव्हा तुम्हाला दिसेल ना, त्याच्या बाजूला धूर पण दिसेल. तर त्या धुरामुळे अग्नी आच्छादलेला आहे म्हणजे कव्हर्ड. अग्नी जर असेल तर तुम्हाला थोडा बहुत धूर तर दिसेलच. तर त्याच्यामुळे काय आपण अग्नी वाईट आहे असं म्हणायचं का? त्यामुळे जे काही कर्म तुम्ही कराल त्याच्यामध्ये काहीतरी तर दोष येणारच आहे. म्हणजे आता बघा की आता माझं थोड्या वेळापूर्वी जेवण झालं, तर मी जर जेवलो तर जेवढं अन्न मी ग्रहण केलं तेवढं अन्न इतर जीवांना मिळू शकलं असतं, मी जर ग्रहण नसतं केलं तर. आता काय करायचं? तुम्ही प्रकृतीकडनं काही ना काही तर घ्यालच ना. तुम्ही जितकं घ्याल प्रकृतीकडनं तितकं ते इतर जीवांसाठी कमी होतं. म्हणजे काय की तुम्ही तुमच्या स्वतःच्या देहरक्षणापुरता स्वार्थ जरी जीवनामध्ये ठेवला
तरी सुद्धा त्याच्यासाठी तुम्ही जी संसाधनं वापराल तेवढी संसाधनं तुम्हाला प्रकृतीकडनं घ्यावी लागतील, इतरांना तेवढी कमी पडतील. मग हे पाप आहे का? विचार करा तुम्ही. म्हणजे आपल्या इथे आपल्या काही बंधू भगिनींमध्ये जैन लोक आहेत. तर जैन लोक काय करतात की जे अगदी पूर्णपणे जैन धर्म पाळतात, ते नाकावर आणि तोंडावर पट्टी बांधतात, मास्क. का? कारण की नकळत एखादा जीवजंतू आपल्या शरीरात जाऊन तो मरू नये, किंवा ते आपल्या रस्त्यासमोरचा जो आपल्या समोरचा म्हणजे पायी चालतो तो रस्ता हलक्याशा झाडूनी झाडतात, कारण की आपला पाय एखाद्या किड्यावर पडू नये. बरं, आपण त्यांना हलवताना त्यांना तशी पण इजा होऊ नये त्यामुळे अगदी मऊ असा तो झाडू वापरतात. पण तरी सुद्धा समजा एखाद्या किड्यावर आपला पाय पडला किंवा आपला एवढा मास्क असून सुद्धा एखादा जीव आपल्या शरीरात गेला तर काय करायचं? आपण काहीच नाही करू शकत. त्यामुळे अहिंसा किंवा निस्वार्थी जीवन आपण कितीही जरी पुढे नेलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये थोडा ना थोडा दोष राहीलच. मी श्वास घेतो, प्राणवायू आत घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. बोला आदर्श. कठीण प्रश्न विचारू का दादा? बोला. कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं आहे की कोणी कोणताही धर्म घेऊ शकतो, असे एक इंडिव्हिज्युअलला राईट आहे. ओके. पण धर्माप्रमाणे जर कोणी कन्वर्ट झालं तर ते पाप हिशोबाने ते पाप. ओके. जर कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं लिहिलेलं आहे की कोणालाही त्यांचा स्वतःचा धर्म पाळणं शक्य आहे किंवा त्याचं स्वातंत्र्य आहे, तर समजा आपण धर्म बदलला तर ते पाप आहे का? श्रीकृष्ण सांगतात त्याप्रमाणे आहे. आपण आपला जो सहज आपल्या वाटेला आलेला धर्म आहे तो धर्म सोडून जर आपण परधर्म स्वीकारला तर तो आपल्यासाठी चांगला नाही. त्याची सक्ती करावी का कोणी? अजिबात करू नये. कोणाचं धर्म परिवर्तन करायला बघावं का? अजिबात करू नये. सनातन धर्म धर्म परिवर्तनाच्या विरुद्ध आहे. आणि धर्म या शब्दाची व्याख्या जी आहे ना ती रिलिजन नाही आहे. रिलिजन इज समथिंग डिफरंट. धर्म या शब्दाची व्याख्या जी आहे त्याच्यामध्ये अनेक पैलू आहेत त्याचे. वर्णाश्रम पद्धतीनुसार आपल्याला जो सहज धर्म आपल्या जीवनात प्राप्त झालेला असेल तो सनातन आहे. त्याच्यामध्ये हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन, पारशी असं असं काहीच नाही. हा सनातन सगळ्यांसाठी तेवढाच लागू आहे. तो तुम्ही मान्य करा किंवा नका करू, कारण की तो नैसर्गिक आहे, प्राकृतिक आहे. तर तो न पाळता आपण कुठला तरी एखादा पंथ निवडायचा आणि त्यानुसार राजकारणी लोकांच्या हातातलं बाहुलं बनायचं, हे करायचं किंवा नाही हे आपण प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. पुढचा श्लोक घेऊ. स्नेहाताई, आपण रेडी आहे का? हो. ओके. बोला 48वा श्लोक. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः. आता खूप सुंदर स्नेहा. आता जे सांगितलं आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटच्या ओवीमध्ये तेच आता या पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत भगवान कृष्ण. एव्हरी एंडेवर इज कव्हर्ड बाय सम फॉल्ट जस्ट ॲज फायर इज कव्हर्ड बाय स्मोक.
Therefore, one should not give up the work born of his nature, O son of Kunti, even if such work is full of fault. ते कर्म करत असताना जो काही दोष आहे असं आपल्याला वाटेल, तो दोष तसा नसून ते तुम्ही कर्म करत राहा. ते कर्म करत असताना तुमचे सगळे दोष चालले जातील. सहज प्राप्त ते कर्म न सोडावेस दोषही. दोष सर्वची कर्मात राहे अग्नीत धूर तो. अग्नीमध्ये जसा थोडासा धूर राहतो तशाप्रमाणे कुठल्याही कर्मामध्ये थोडं ना थोडं तरी काहीतरी दोष असणार. तर कर्मच टाकून देणार का आपण त्याच्यासाठी? नाही. दोष युक्त जरी असलं तरी सुद्धा स्वधर्माप्रमाणे तुमच्याकडे येणारं जे कर्म आहे ते तुमच्यासाठी श्रेयस्कर आहे, योग्य आहे, ते तुम्ही करायला पाहिजे. स्वाभाविक कर्म जरीच दोष न त्यागावे कदापि त्यास. धूर अग्निसी झाके जसा सर्व कर्मारंभ सदोष तसा. स्वाभाविक कर्म जरी दोष असलं तरी सुद्धा त्याला आपण त्यागू नये. धूर जसा अग्नीला झाकतो तसं सगळ्या कर्मामध्ये कुठला ना कुठला तरी दोष असणारच आहे. आपुल्या स्वभावे असे कर्म प्राप्त न सोडी तयासी जरी दोषयुक्त. धुराने असे झाकिला अग्निपार्थ तसे कर्म आधी असे दोषयुक्त. कुठलेही कर्म करत असताना थोडा थोडा दोष त्याच्यामध्ये येणारच आहे. परंतु आपल्या स्वभावाने आपल्याला जे कर्म कर्म प्राप्त झालेलं असेल ते आपण करावं व्यवस्थित. त्याच्यातल्या दोषांची तेवढी चिंता करू नये. ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात? आता बघा, आपल्याला असं वाटलं होतं की ती ओवी आहे म्हणून, पण ती ओवी नाही आहे. 935 ओवीचा जो अर्थ आहे तो इथे खालती दिलाय बघा. तर जोपर्यंत आत्मा अनुभवाला आला नाही तोपर्यंत कर्म करणं थांबतं का? नाही. आणि जिथे कर्म करणं आहे तिथे आरंभी श्रम आहेतच, है ना? तर हे कौंतेया, आपल्या जन्माबरोबर उत्पन्न झालेलं आपलं कर्म दोषयुक्त जरी असलं तरी त्याचा त्याग करू नये. कारण ज्याप्रमाणे अग्नी धुवाने आच्छादलेला असतो त्याप्रमाणे सर्व कर्मे दोषाने आच्छादलेली आहेत. हा अर्थ ऍक्च्युली त्या श्लोकाचा आहे. आपल्याला असं वाटलं होतं की त्या ओवीचा अर्थ आहे ते. एनिवे, आता 936वी ओवी आपण शिकायचा प्रयत्न करू. म्हणोनी भलतीये कर्मी आयासु जरी उपक्रमी तरी काय स्वधर्मी दोषू सांगे. म्हणून कोणत्याही कर्मात जर आरंभामध्ये कष्ट आहेत तर स्वधर्माप्रमाणे कर्माचरण करण्यात काय दोष आहे? सांग बरं. आगा उजू वाटा चालावे तरी पायची शिणवावे, ना आडराने धावावे तरी तेची. अरे अर्जुना, सरळ वाटेने चाललं तरी पायच शिणवावे लागतात, अथवा आड रानाने धावलं तरी सुद्धा तेच तेच पाय शिणवावे लागतात. तुम्हाला जर पायी पायी जायचं असेल कुठेतरी, हं, आता ह्या माझ्या मागची वाट बघा. हे अगेन पेरू मधलं चित्र आहे, राईट? तर तुम्ही व्यवस्थित पायऱ्यांवरनं जर चालत गेले तरी सुद्धा पाय शिणतील. आणि तुम्ही जर हायकिंग करत गेले आडवाटेने तरी सुद्धा पाय शिणतील. दोन्हीकडे पाय शिणतील ना. तर पैशिळा का सिदोरिया दाटणे एक धनंजया, परी जे वाहता विसावया मिळजे ते घेते. अर्जुना, दगड वा दशमी, दशमी म्हणजे पोळी, या दोहोंच्याही ओझ्याचा भार सारखाच असतो. तुम्ही जर तुमच्या शिदोरीमध्ये तुमच्या बॅकपॅकमध्ये दगड भरलेले असले किंवा पोळ्या भरलेल्या असल्या तरी सुद्धा भार तेवढाच होईल. परंतु ज्याचं ओझं वाहिलं असता विश्रांतीच्या जागी जे सुखकर होईल त्याचं ओझं वागवावं हे बरं. आता समजा तुम्ही ओझं वागवणारच आहे, तर दगडगोटे वागवण्याच्या ऐवजी समजा शिदोरी किंवा पोळी आपल्यासोबत नेली, तर जेव्हा तुम्ही विश्रांतीसाठी बसाल तेव्हा त्या पोळीचा उपयोग होईल तुम्हाला. म्हणजे कसं आहे की आपल्या स्वधर्मरूपी कर्मामध्ये समजा आपल्याला दोष येणारच असले तर मग आपण असे दोष घेऊन जाऊ की जे आपल्यासाठी ओके असतील. तर असं आहे, आपण ठरवायचंय की आपल्याला कुठले दोष ऍक्सेप्टेबल आहे. आपल्या स्वधर्मानुसार समजा आपल्या कर्मामध्ये दोष असले तर ते दोष आपल्यासाठी अयोग्य नाही आहेत.
आपल्यासाठी आपण ते दोष पत्करून सुद्धा मोक्ष प्राप्तीला जाऊ शकतो. परंतु जर इतर कोणाचं काम आपण अंगावर घेतलं, ते आपल्याला जास्त आकर्षक वाटतंय म्हणून, तर ते आपल्याला उपयोगाचे नाही आहेत. ते दगड ओढल्यासारखं होईल. अच्छा, अशी उदाहरणं आहेत. येरवी कणा आणि भुसा, कांडिताही सोसू सरिसा, जेची रंधन श्वास मासा तेची हवी. सहज पाहिलं तर दाणे काढणं आणि भूस काढणं याच्यात कष्ट सारखेच आहेत. परंतु दाणे काढणं जर केलं तर मग तुम्हाला काहीतरी उपयोगी मिळेल ना. भूस जर काढली तर मग तुम्हाला काहीच नाही मिळत उपयोगी. आणि कुत्र्याकरता मांसाला जितकं शिजवावं लागतं तितकंच अग्नीला आहुती देण्याकरता लागणाऱ्या अन्नालाही शिजवावं लागतं. अर्थात दोन्हींमध्ये दोहोतही कष्ट सारखेच आहेत. दधी जळाची या घुसळणा, व्यापार सारिकेची विचक्षणा, वाळुवे तिळा घाणा घालणे एक. हे चतुरा अर्जुना, दह्याच्या आणि पाण्याच्या घुसळण्याला खटपट सारखीच आहे. पण जर पाणी घुसळलं तर मिळेल का काही? दही घुसळलं तर लोणी निघेल बाहेर. पाणी घुसळलं तर काहीच नाही होणार. घाण्यात तीळ अथवा वाळू, घाण्याची खटपट सारखीच आहे, परंतु वाळू जर आपण घाण्यात टाकली तर काही तेल नाही निघणार त्यातनं. खटपट तेवढीच होईल. पै नित्य होम देयावया, का सैरा आगी सुबावया, अंकिता धू धनंजय साहणे तेची. अर्जुना, नित्य होम करण्याकरता अथवा स्वैर अग्नी घालण्याकरता म्हणजे आग लावण्याकरता विस्तव फुंकून तयार करण्याच्या कामी धूर सोसणं सारखंच आहे. म्हणजे तुम्ही होम करा किंवा स्वैर अग्नी घाला, त्याच्यासाठी पेटवण्याकरता तुम्हाला जे कष्ट लागणार आहेत ते तेवढेच लागणार आहेत. परी धर्मपत्नी धांगडी, पोसिता जरी एकी ओढी, तरी का अपरवडी आणावी अंगा. परंतु लग्नाची बायको आणि राखलेली वेश्या यांना पोसण्यात जर सारखेच श्रम पडतात, तर मग वेश्येला पोसून आपल्या अंगी अन्याय का लावावा? दोघींनाही पोसायला तुम्हाला तेवढेच कष्ट पडतील. तर तुम्ही लग्नाची बायकोच पोसा ना, वेश्या कशाला पोसताय? हागा पाठी लागला घाई, मरण न चुकेची पाही, तरी समोरला काही आगळे न कीजे. अर्जुना, असं पहा की शत्रूला पाठ दाखवली असता त्याने तलवार वगैरे मारल्याने पाठीला झालेल्या जखमेमुळे मरण जर चुकत नाही, तर मग शत्रूच्या पुढे उभे राहून शत्रूशी सामना करून अधिक पराक्रम का करू नये? आपण जे आधीचं उदाहरण बघितलं होतं ना, तेच उदाहरण त्यांनी पुन्हा दिलं. म्हणजे आपण जर युद्ध सोडून पळून चालू गेलो, तर हे जे शत्रू आपल्या समोर उभे आहेत ते काय आपल्याला सोडणार आहेत का? ते तुम्हाला समोरून तलवारीने वार करून तुम्हाला मारणार नाही, परंतु मागून तुम्हाला तलवारीने वार करून मारतील ना. तर मरणार तुम्ही दोन्हीकडने. तर समोर वार घेऊन वीरगतीला प्राप्त होणं जास्त चांगलं नाही. म्हणजे काय आहे की स्वधर्म तुम्हाला जरी कठीण वाटत असला, आकर्षक वाटत नसला, तरी सुद्धा तो स्वधर्म तुमच्यासाठी श्रेयस्कर आहे. सो इट इज बेटर फॉर यू टू डू युअर ओन ड्युटी अँड सफर द कॉन्सिक्वेन्सेस रादर दॅन एस्केप फ्रॉम युअर ड्युटी टू एन्जॉय, सो कॉल्ड एन्जॉय लाईफ. असं नाही. ठीक आहे ना. कुलस्त्री दांड्याचे घाये, परघर रिगालीही जरी साहे, तरी स्वपती ते वाये सांडिले की. वाईट कुलातील स्त्री आपल्या नवऱ्याचा त्रास चुकवावा म्हणून त्याला सोडून दुसऱ्याच्या घरी शिरली. ती शिरली असतानाही टिकुऱ्याचे तडाखे जर सहन करत राहिली, तर तिने आपल्या नवऱ्याला व्यर्थ सोडले नाही काय? टिकुऱ्याचे तडाखे जर सहन करत राहिली. कोणाला माहितीये का टिकुऱ्या म्हणजे काय? आय डोंट नो दिस वर्ड. टिकुऱ्याचे तडाखे जर सहन करत राहिली म्हणजे समजा एखादी स्त्री आपलं घर सोडून बाहेर गेली, तर तिला तडाखे कसे बसतील? लोक तिला बोलतील ना सगळे सारखे. किंवा दुसऱ्याच्या घरी जर गेली, एका नवऱ्याला सोडून दुसऱ्याकडे गेली, तर तिथे पण तिला त्रास होऊ शकतो. तर टिकुऱ्या म्हणजे काय एक्झॅक्टली हे मला माहित नाही.
पण जर कोणाला कधी काही सापडलं तर बघू शकतो आपण. नाही, एक अंदाज असा की आम्ही लहान असताना ते एक टिकरी खेळायचो. तर ओके. ते दगडाचा असा चपटा दगड, हा. त्याला टिकरी म्हणायचो आम्ही. तर ओके. याच्यावरून साधारण अंदाज असा की समजा बाबा ती घरात नवऱ्याकडनं बाहेर पडली म्हणून लोकांनी तिला दगड मारली, हा हा. तर म्हणजे असा एक हो हो, अंदाज होऊ शकतं ना, सांगू करेक्ट आहे. शकतो. बिलकुल करेक्ट आहे. तर त्यामुळे स्वधर्म सोडून जर परधर्म आपल्या डोक्यावर घेतो म्हटलं म्हटलं तर मग त्याचा त्रास होऊ शकतो, जास्त त्रास होऊ शकतो. तैसे आवडतेही करणे, न निपजे शिणल्यावणे, तरी विहित बा रे कोणे, बोले भारी. त्याप्रमाणे वाटेल ते कर्म श्रमल्याशिवाय उत्पन्न होत नाही. असं जर आहे तर बाबा, विहित कर्म करणं कोणत्या शब्दांनी कठीण आहे असं म्हणावं? मग कुठलंही कर्म करताना काही ना काही तर कष्ट होणारच आहे. तर मग त्यापेक्षा तुम्ही जे तुम्हाला विहित कर्म आहे तुमच्यासाठी तेच करा. त्याच्याने तुम्हाला मोक्ष तरी मिळेल. वरी थोडेची अमृत घेता, सर्वस्व वेचो का पंडुसुता, जेणे जोडे जीविता अक्षयत्व. अर्जुना, ह्याशिवाय ज्याने जीवाला अमरत्व मिळतं असं जे अमृत, ते थोडंच घेण्याला सर्वस्व खर्च का होईल? अमृत अगदी थोडंसं जरी मिळालं तरी सुद्धा त्यासाठी आपण सर्वस्व खर्च करायला तयार आहोत, कारण की त्यांनी अमृतत्व मिळणार आहे आपल्याला. म्हणजे सर्वस्व खर्च जरी झालं तरी काही हरकत नाही, पण थोडंसं मिळालं तरी अमृतच घ्यावं. येर काह्या मोले वेचुनी, विष पियावे घेऊनी, आत्महत्येसी निमोनी जाईजे जिणे. जे प्यायलं असता आत्महत्या करून मरून जावं लागतं असं ते विष द्रव्य खर्च करून विकत घेऊन कशाला प्यावं? समजा आपण विकत घेऊन एखादी वस्तू ग्रहण केली आणि त्यांनी जर आपण मरणार असलो तर त्याच्यात किती शहाणपणा सांगा बरं. आपण पुष्कळदा असा ऐकतो ना की विकतचं दुखणं आहे, किंवा आता पुष्कळचे लोक दारूच्या आहारी जातात किंवा आणखीन कुठल्या मादक पदार्थांच्या आहारी जातात. तर ते पैसे घेऊन विकत घेतात आणि खूप जास्त पैसे घेऊन सुद्धा विकत घेतात. परंतु पैसे घेऊन विकत घेऊन ते खाऊन आणि शेवटी आपण मरतो. तर ह्याच्यामध्ये कुठला शहाणपणा आहे? तुम्हाला माहिती असतील अनेक उदाहरणं अशी, नाही? तैसे जाचोनिया इंद्रिये, वेचोनी आयुष्याची दिये, साचले पापी आन आहे दुःखा वाचुनी. त्याप्रमाणे इंद्रियांना कष्ट देऊन आणि आयुष्याचे दिवस खर्च करून पाप साचलं असता त्याचा दुःख वाचून काही दुसरा परिणाम आहे का? म्हणजे आपण खूप कष्ट केले, आयुष्याचा सगळा वेळ खर्ची घातला आणि शेवटी पाप जमा केलं, त्याच्याने तर आपल्याला दुःखच मिळणार ना. म्हणून करावा स्वधर्मो, जो करिता हिरोनी घे श्रमो, उचित देईल परमो पुरुषार्थ राजू. म्हणून ज्याचं आचरण केलं असताना जन्ममरणाचे श्रम नाहीसे करून योग्य आणि श्रेष्ठ पुरुषार्थ असा जो मोक्ष त्याची जो प्राप्ती करून देईल त्या स्वधर्माचं आचरण करावं. या कारणे किरीटी स्वधर्माची ये राहटी, न विसंविजे संकटी सिद्ध मंत्र जैसा. अर्जुना, ह्या कारणास्तव जसं संकटकाळी सिद्ध मंत्राला विसरू नये त्याप्रमाणे स्वकर्माच्या आचरणाला विसरू नये. का नाव जैसी उदधी महारोगी दिव्यौषधी, न विसंबिजे तया बुद्धी स्वकर्म येथ. महारोग झाला असता ज्याप्रमाणे दिव्य औषधाला विसरू नये. आपल्याला जो काही रोग झालेला असेल ना त्याच्यावर जे योग्य औषध आहे तेच घ्यायला पाहिजे. त्याच विचाराने जगात स्वकर्माला विसरू नये. म्हणजे काय आहे की आपल्याला समजा आपल्या जीवनातून पूर्णपणे पापमुक्त आणि दुःखमुक्त व्हायचं असेल तर आपल्याला स्वधर्मानुसार सहज आलेलं जे कर्म आहे आपल्या वाट्याला ते कर्म करणं सगळ्यात चांगलं आहे आपल्यासाठी. ते सोडून जर आपण दुसरं काही केलं तर मग त्याच्यानी खूपच वाईट परिणाम होतात. आपला स्वधर्म सोडू नये कोणीही असं आपल्याला भगवान सांगतायत. मग ययाची का कपिध्वजा, स्वकर्माची या महापूजा, तोषला ईशू तमरजा झाडा करुणी. हे ध्वजेवर हनुमान असलेल्या अर्जुना, मग स्वकर्माच्या महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर
चित्तावरच्या तमरजाचा नाश करून तो आपल्या चित्तावर जे तमाचे आणि रजाचे म्हणजे तमगुणाचे आणि रजोगुणाचे जे दोष असतील ते सगळे नाश करतो, ते संपवतो. आणि मग शुद्ध सत्वाची या वाटा आणि आपुली उत्कंठा भवस्वर्ग काळकूटा ऐसे धावी. आपली स्वकर्म करणाऱ्याची उत्कंठा शुद्ध सत्वगुणाच्या मार्गाला आणतो आणि संसार आणि स्वर्ग हे काळकूट विषासारखे आहेत असं वाटावयास लावतो. म्हणजे पहा की पहिले जे आपण तमोगुणात आणि रजोगुणात अडकलेलो असतो. तमोगुणात अडकलेलो असतो म्हणजे काय की आपण जगामधल्या वस्तूंमध्ये अडकलेलो असतो. सो फर्स्ट वी आर interested in the objects of experience. As long as we are interested in the objects of experience or objects of enjoyment, we are stuck in tamogun. We are stuck in material. Once we are out of that, किंवा ते आपल्याकडे जर मुबलक असलं तर मग then we get stuck in the experience of the objects. म्हणजे experience of the material. That is रजोगुण. पहिले आपण तमोगुणात अडकलेलो असतो. सो वी आर इंटरेस्टेड इन दी ऑब्जेक्ट्स ऑफ एक्सपिरियन्स. देन आपण रजोगुणात अडकलेलो असतो म्हणजे वी आर स्टक विथ द एक्सपिरियन्स ऑफ द ऑब्जेक्ट्स. म्हणजे मग असं की पहिले मी अमुक एका जागी फिरायला जातो. आता भारतात मी असेल तर मी पहिले महाबळेश्वरला जातो. तिथून मग माझं मन भरलं की मग मी तिकडे कुलू मनालीला जातो. तिथून मन भरलं की मग मी नेपाळ पशुपतीनाथला जातो. तिथून मन भरलं की मी मानस सरोवरला जातो. तिथून मन भरलं की मग मी अमेरिकेला जातो, नाहीतर मी स्वित्झर्लंडला जातो, आणखीन कुठेतरी जातो. नाहीतर अमेरिकेतले लोक आता हे माचू पिच्चूला जातात. है ना. म्हणजे काय की नाव यू आर सिकिंग बेटर अँड बेटर अँड बेटर एक्सपिरियन्स. सो इनिशियली यू आर स्टक विथ द ऑब्जेक्ट्स ऑफ एक्सपिरियन्स, देन यू आर स्टक विथ द एक्सपिरियन्स ऑफ द ऑब्जेक्ट्स. तिथून आपल्याला काढून हु इज द एक्सपिरियन्सर ऑफ द ऑब्जेक्ट्स त्याच्यापर्यंत यायचंय. तर त्याच्याकडे येताना तमोगुण रजोगुण दोन्ही गळून पडतात आणि सत्वगुणामध्ये जीव जो आहे तो एस्टॅब्लिश होतो. आपल्याला सत्वगुणापर्यंत यायचंय. तर सत्वगुणापर्यंत येण्यासाठी आपल्याला आपली जी सात्विक जीवनशैली आहे तिचा अंगीकार करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पहिला नियम तोच आहे आपला, की मला ज्याची आवश्यकता नसेल ती वस्तू मी ग्रहणच नाही करणार. त्याच्यामधलाही पहिला नियम कोणला आहे की मला भूक लागणार नाही तोपर्यंत मी जेवणार नाही, है ना. हा पहिला नियम आहे आपला. त्याच्यामुळे काय होतं की संसार आणि स्वर्ग हे दोन्ही काळकोट विषासारखे आहेत. संसार तर आहेच आहे, इथे तर कष्टच आहे, परंतु स्वर्ग देखील काळकोट विषासारखा आहे. सो बोथ द ऑब्जेक्ट्स ऑफ एक्सपिरियन्स अँड द एक्सपिरियन्स ऑफ द ऑब्जेक्ट्स आर जस्ट एज डेंजरस. ठीक आहे. जिये वैराग्य येणे बोले, मागा संसिद्धी रूप केले, किंबहुना ते आपुले मिळवी खागे. फार काय सांगावं, ज्या संसिद्धीची पूर्वी म्हणजे याच श्लोकात, याच अध्याय श्लोक 45 मध्ये वैराग्याच्या लक्षणाच्या रूपाने स्पष्टता केली होती, त्या आपल्या मुक्कामाला ईश्वर त्या साधकाला आणतो. मग जिंतिलिया हे बोये, पुरुष सर्वत्र जैसा होय, का जालाही जे लाहे ते आता सांगो. ज्याचं अंतःकरण कुठेच सक्त नाही म्हणजे आसक्त नाही, एवढंच नव्हे तर ज्याच्या ताब्यात ते येऊन राहिलं आहे आणि ज्याची इच्छा निशेष नाहीशी झालेली आहे, अशा पुरुषाला म्हणजे संन्यासाच्या अज्ञानाच्या त्यागाच्या योगाने उत्कृष्ट नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. आता ही जी हा जो अर्थ आहे ना, हा त्या श्लोकाचा अर्थ आहे. आय एम सो सॉरी, त्या 955व्या ओवीचा अर्थ खाली दिलाय बरं का. मग ही वैराग्यरूपी भूमिका जिंकल्यावर तो साधक सर्वत्र देहादी प्रपंचाच्या ठिकाणी जसा होतो तसा झाला असतानाही त्याला जे प्राप्त होतं ते आता सांगतो. तर ते 49व्या श्लोकामध्ये आहे. तो 49वा श्लोक स्नेहा जर आपण म्हणू शकलो तर मी हा इथे सुरू करतो. सो वाय डोंट यू गो हेड अँड से द 49th श्लोक. ओके. असक्त बुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति.
किती सुंदर. परंतु आम्हाला हे संस्कृत अजिबात कळलं नाही, त्यामुळे आम्ही याचा अर्थ बघू आता. वन हू इज सेल्फ कंट्रोल्ड अँड अनअटॅच्ड अँड हू डिसरिगार्ड्स ऑल मटेरियल एन्जॉयमेंट्स कॅन ऑप्टेन बाय प्रॅक्टिस ऑफ रिनन्सिएशन द हायेस्ट परफेक्ट स्टेज ऑफ फ्रीडम फ्रॉम रिॲक्शन. कुठली आहे परफेक्ट स्टेज ऑफ फ्रीडम फ्रॉम रिॲक्शन? द वन हू इज सेल्फ कंट्रोल्ड अँड अनअटॅच टू ऑल द मटेरियल ऑब्जेक्ट्स. सो ही विल डिसरिगार्ड. जर आपल्याला हे कळलेलं असेल की या मटेरियल ऑब्जेक्ट्सना म्हणजे जगामधल्या विषयांना एक मर्यादा आहे, त्याच्या पलीकडे तुम्हाला ते सुख नाही देऊ शकत, तर आपल्याकडनं ते गळून पडतील. राखे कुठे न आसक्ती जिंकूनी मन निस्पृह तो नैष्कर्म्य महासिद्धी पावे संन्यास साधुनी. राखे कुठे न आसक्ती, कुठेही आसक्ती नाही. जिंकूनी मन, मन जिंकलेलं आहे, निस्पृह आहे म्हणजे त्याला स्पृहा नाहीये. मला अमुक एक गोष्ट पाहिजे, अमुक एक इच्छा पूर्ण करायची आहे, याच्याबद्दलची स्पृहा, सारखी सारखी आपल्या मनामध्ये इच्छापूर्तीची इच्छा होणं, ही स्पृहा आहे. तो नैष्कर्म्य महासिद्धी पावे संन्यास साधून. तो जो आहे नैष्कर्म्य साधून महासिद्धी पावतो. कशाची? संन्यासाची, पूर्णपणे वैराग्याची. ईश्वरजी काय म्हणतात? बुद्धी ज्याची असे अलिप्त, इंद्रिये जिंकली समस्त, असे जो कामना रहित त्यास लाभे नैष्कर्म्य श्रेष्ठ. ज्याची बुद्धी अलिप्त आहे, ज्याने इंद्रिय जिंकलेली आहे, जो कामना रहित आहे, त्याला नैष्कर्म्य श्रेष्ठ लाभतं. जयाच्या मनाने असावे अलिप्त, असे ठेविले इंद्रिया नियमित. नसाव्याची इच्छा, नसाव्या ही इच्छा जयाच्या मनात, तया प्राप्त नैष्कर्म्य संन्यास प्रार्थ. अशा मनुष्याला नैष्कर्म्य आणि संन्यास प्राप्त होईल. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? ज्याचं अंतःकरण कुठेच आसक्त नाहीये, एवढंच नव्हे, ज्याच्या ताब्यात ते येऊन राहिलं आहे आणि ज्याची इच्छा निशेष नाहीशी झालेली आहे, अशा पुरुषाला संन्यासाच्या म्हणजे अज्ञानाच्या त्यागाच्या योगाने उत्कृष्ट नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. म्हणजे आपण कर्म करीत असून सुद्धा आपल्या हातून काही कर्म घडतंय अशी भावना आपल्या मनात निर्माण होत नाही आणि आपल्या हातून पाप पुण्य घडत नाही. आपल्याला कर्माचा लेप लागत नाही. तरी देहादिक हे संसारे सर्व ही मांडलेसे जे गुंफिरे, तेथ नातुडे तो वाघुरे वारा जैसा. तर जसा वारा पारध्याच्या जाळ्यात अडकून असून सुद्धा अडकत नाही, पारध्याच्या जाळ्याला वारा अडकेल का? तो तर आरपार वाहून जाईल ना. तसा तो साधक हा जो देहादिक संसार रूपी पसरलेला गुंताळा आहे, त्यात असूनही सापडत नाही. म्हणजे हे जग जे जाळ्यासारखं आपल्या आजूबाजूला आहे, त्याच्यामध्ये आपण अडकत नाही. ज्याप्रमाणे वारा त्याच्यात अडकत नाही, त्याप्रमाणे आपणही अडकणार नाही. परिपाकाची वेळे फळ देठे ना देठू फळे, न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. ज्याप्रमाणे पिकण्याच्या वेळेला फळ देठाला धरत नाही, फळ पिकलं की ते आपोआप गळून पडेल ना झाडावर, अथवा देठ फळास धरत नाही, त्याप्रमाणे त्याची ममता सर्व ठिकाणी धुळी पडते. म्हणजे संसाराविषयी जी आसक्ती आधी आपल्याला असते ती चालली जाते. हे तुम्हाला महामृत्युंजय मंत्रासारखं वाटतंय का? उर्वारुकमेव बंधना मृत्योर मोक्षीय मामृतात. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान उर्वारुकम इव बंधनात. तर ज्याप्रमाणे वेलीला काकडी म्हणा, भोपळा म्हणा, दोडकं म्हणा लागलेलं असतं, ते चिकटलेलं आहे असं दिसतं वेलीला, परंतु ते सहज मोकळं होऊ शकतं. त्याचप्रमाणे जो साधक आहे तो संसाराला चिकटल्यासारखा वाटेल. म्हणजे कसा की अरे हा रोज सकाळी उठतोय, जेवतोय, इतर सगळी कामं करतोय, हे सगळं होत आहे. म्हणजे दिसायला असं दिसतंय की त्याचं देठ जोडलेलं आहे अजूनही संसाराला, परंतु तो मनाने पूर्णपणे वैराग्यवान आहे. आणि त्याच्याबद्दल त्याच्या मनात आसक्ती अजिबात नाही. आपल्या आवश्यकतेपुरतं जर आपण
प्रपंचामध्ये जोडलेलो गेलेलो असलो तर हरकत काहीच नाही. परंतु त्याच्यामध्ये आसक्ती नको आणि कर्ताभाव नको. मुख्य पुत्र वित्त करत्र हे जालियाही स्वतंत्र, माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे. ज्याप्रमाणे विषयुक्त अन्नाने वाढलेलं ताट त्यातील अन्न विषयुक्त आहे असं कळल्याबरोबर त्याला कोणी माझं म्हणत नाही. म्हणजे भोजनाकरता त्या वाढलेल्या ताटाचा कोणी स्वीकार करत नाही. त्याचप्रमाणे पुत्र धन कुटुंब ही सर्व त्याच्या मनाप्रमाणे वागणारी असली तरी त्यांना तो माझं असं म्हणत नाही. भगवंताची कृपा आहे असंच म्हणतो आणि भगवंताची सेवा म्हणूनच त्या कुटुंबामध्येच जे कर्तव्य असतं ते तो पार पडतो. हे असो विषय जाती, बुद्धी पळली ऐसी मागवती, पाऊले घेऊनी एकांती हृदयाच्या रिगे. हे राहू दे. ज्याप्रमाणे कढत पदार्थाला हात लागून पोळला असता मनुष्य हात एकदम माघारा घेतो, त्याप्रमाणे बुद्धी पोळल्याप्रमाणे सर्व विषयांपासून एकदम माघारी फिरून हृदयाच्या एकांतात प्रवेश करते, म्हणजे अंतर्मुख होऊन आत्मविचाराकडे लागते. जर आपल्याला एखाद्या गरम वस्तूला हात लागल्यानंतर चटका बसला तर आपण काय करू? पुढल्या वेळेस पासून त्या वस्तूपासून 4 हात दूर राहू, है ना? तर आपल्याला कळलं की ह्या प्रपंचामध्ये आपले हात पोळण्या व्यतिरिक्त दुसरं काही होऊ शकत नाही. तर काय करायचं की त्याला जेव्हा हात लावायचा असेल तेव्हा आपल्या हातामध्ये ग्लोव्ज घाला, म्हणजे स्वतःचा बचाव करा. तो कसा करणार आहे आपण की त्याचा उपयोग आपण आपल्या आवश्यकतेपुरताच करा. दॅट इज लाईक पुटिंग ऑन ग्लोव्स वाईल यू आर डीलिंग विथ द वर्ल्ड. तशा प्रकारे जर आपण राहिलो तर त्याच्याबद्दल ना आसक्ती राहील ना त्याची काही भीती राहील. ऐसया अंतःकरण बाह्य येता तयाची आण, न मोडी समर्था भेण दासी जैसी. राजाने दासीला शपथ घातली असता राजाच्या भयाने ती शपथ दासी जशी मोडत नाही, त्याप्रमाणे या साधकाने बाहेर विषयांकडे जाऊ नकोस माझी तुला शपथ आहे अशी अंतःकरणाला शपथ घातली असता ते अंतःकरण बाहेर विषयांकडे येण्याविषयी त्याची शपथ मोडत नाही. तैसे ऐक्याची ये मुठी माझी वडे चित्त किरीटी, करुणी वेधी नेहटी आत्मा याच्या. अर्जुना, त्याप्रमाणे ऐक्याच्या मुठीमध्ये चित्त धरून म्हणजे चित्त एकाग्र करून त्याला आत्म्याच्या वेधात जोराने लावतो. हं? ऐक्याच्या मुठीमध्ये चित्त धरून म्हणजे काय माहितीये का की आपल्या चित्ताला आपण हे पूर्णपणे समजावून सांगितलेलं आहे आणि त्याला ते पटवून दिलेलं आहे की इथे ऐक्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. आपण पुष्कळदा विचार केलेला आहे की ते एक काय आहे. अरे ते एक म्हणजे तूच आहेस. तत्वमसी. यू आर दॅट वन. आणि तेच मी आहे. अहम ब्रह्मास्मी. जर मीच नसेन तर मला दुसरं काहीही जाणवणार नाही. आपल्याला दुसरं जे जे काही जाणवतं ना ते आपल्या आतमध्येच जाणवतं. तर हा जर एक नसेल तर दुसरं काहीही होऊ शकत नाही. हा एकच आहे आणि त्या एकामध्ये सुद्धा दुसरं आहे हे फक्त वाटतंय. या एकामध्येच दोन आहेत किंवा अनेक आहेत असं फक्त वाटतं, असा फक्त आभास होतो. पण तो आभास खरा आहे असं आपल्याला वाटतं. जोपर्यंत तो आभास खरा आहे असं वाटतं तोपर्यंत आपल्याला गीता शिकणं भाग आहे, कर्मयोग करणं भाग आहे, मेडिटेशन करणं भाग आहे, योगासनं करणं भाग आहे, आध्यात्मिक साधना करणं भाग आहे, सगळं करणं भाग आहे. परंतु ज्या क्षणी हा बोध होतो की हे सगळंच्या सगळं आताच चालेल आणि ते जे आहे ज्याच्यामध्ये हे सगळं चाललेलं आहे ते सत्य आहे आणि ते सत्य मीच आहे. असा बोध झाल्यानंतर मग दादा तुम्ही आम्हाला गीता कशाला सांगता? दुसरं काय करू सांगा? याच्यामध्ये वेळ चांगला जातो.
दुसरं पण जे करतो ते काम करत असतो आपण, परंतु हे काम देखील तितकंच महत्वाचं आहे, म्हणून हे होतं. आणि ह्याच्यामुळे आपण जे शिकलो आहोत त्याची सारखी उजळणी होते. म्हणजे मी तुम्हाला गीता शिकवण्याकरता इथे येतो अशा भ्रमामध्ये मी तरी नाही, तुम्ही पण नका राहू. मी इथे गीता शिकण्याकरता येतो, त्याच्यावर चिंतन करण्याकरता येतो, कारण की त्याच्यात माझा लाभ आहे, त्याच्यामध्ये माझं कल्याण आहे. तुमचं कल्याण जर झालं तर फार चांगली गोष्ट आहे. तुमचं कल्याण होईल किंवा नाही हे तुमच्यावर अवलंबून, माझ्यावर अवलंबून नाही. मी तुमचं कल्याण नाही करू शकत. मी तुमचं कल्याण करण्यासाठी समजा इथे येत असेन आणि जर तुमचं कल्याण नाही झालं तर मला किती वाईट वाटेल. हं? मग मी समजेन की मीच आपलं काम बरोबर नाही केलं. मला तुम्हाला सुधारण्याची काही गरज वाटत नाही, तुम्ही स्वतः सुधारलेलेच आहात. मला जर असं वाटत असेल की आपण थोडं आणखीन सुधारावं तर तुम्ही स्वतःहून प्रयत्न करा, माझ्या भरोशावर नका राहू. आपण जे चिंतन करतोय त्याच्यावर तुम्ही करा चिंतन, मनन करा. तुम्हाला जर पटलं तर मग तुम्ही ते तुमच्या जीवनात अवलंबा. यू ब्रिंग दॅट डाऊन इन टू युअर डेली लाईफ, स्टार्ट डुईंग इट. ते केल्यानंतर मग तुम्हाला खूप चांगलं वाटेल, ते मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे आध्यात्मिक साधना करताना किंवा हा सगळा अभ्यास करताना किंवा अशा प्रकारे राहण्याकरता जे काही नियम आपण पाळू ते नियम पाळत असताना मोक्ष भिक्ष जरी नाही मिळाला ना तरी सुद्धा आपलं इथलं जीवन खूप चांगलं होतं. म्हणजे तुम्हाला स्वतःच्या स्वरूपाची ओळख जरी नाही झाली तरी सुद्धा तुमची तब्येत खूप चांगली होती. ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, एवढं तर करा. सो इवन दो यू मे नॉट अचीव सेल्फ रिअलायझेशन, मोक्ष, या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. ऍटलिस्ट यू विल बी हेल्दी. व्हॉट्स रॉंग विथ दॅट? सो ऍटलिस्ट कीप डुईंग दॅट, तेवढं तरी करा. असं आहे. तैसे ऐक्याची आहे मोठी, माझी वडे चित्त किरीटी, करुणी वेधी नेहटी आत्म याच्या. अर्जुना त्याप्रमाणे ऐक्याच्या मुठीमध्ये चित्त धरून चित्त एकाग्र करून त्याला आत्म्याच्या वेधात जोराने लावतो. तेव्हा दृष्टादृष्ट स्पृहे निमणे जालेची आहे, आगी दडपलिया धुये राहिजे जैसे. तेव्हा राखेने अग्नी दडपला जसता जसा धूर थांबतो त्याप्रमाणे ऐहिक आणि पारलौकिक विषयासंबंधाने जी इच्छा असते ती मरतेच. राखेने जर अग्नी दडपला तर धूर थांबतो. त्याचप्रमाणे ऐहिक आणि पारलौकिक विषयासंबंधाने म्हणजे जगामधल्या इच्छांमुळे किंवा स्वर्ग मिळेल या इच्छेमुळे जे काही आपल्या मनात चाललेलं असेल ते सगळं संपतं. म्हणून नियमिलिया मानसी स्पृहा नासोनी जाय आपैसी, किंबहुना तो ऐसी भूमिका पावे. म्हणून अंतर्मुख केलेल्या मनामधून इच्छा आपोआप नाश पावते. फार काय सांगावं, तो साधक अशा म्हणजे आता सांगितलेल्या भूमिकेला प्राप्त होतो. पै अन्यथा बोधू आघवा, मावळोनी तया पांडवा, बोधमात्रीची जीवा ठावो होय. अर्जुना, त्याचं सर्व विपरीत ज्ञान नाहीसं होऊन केवळ ज्ञानाच्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणाचा निश्चय स्थिर होतो. तो कसा, तो आता पुढे सांगणार आहेत. धरवणी वेचे सरे, तैसे भोगे प्राचीन पुरे, नवे तव नुपकरे काहीची करू. साचलेलं पाणी जसं खरतून संपतं तसे भोगून प्रारब्ध संपतं. आणि नव म्हणजे क्रियमाण तर काहीच करायला उपयोगी पडत नाही. त्या साधकाला पुढचा जन्म देण्याला उपयोगी पडत नाही. समजा आपण आत्ताचं कर्म कर्ता भावा व्यतिरिक्त केलं, कर्ता भाव न ठेवता केलं तर पुढचा जन्म प्राप्तच नाही होणार. आत्ता आपण जे करत असू ना त्याला क्रियमाण कर्म म्हणतात. सो इट इज गोइंग टू क्रिएट कर्मफळ ॲज वी डू इट. म्हणजे आपण कर्म करत असताना कर्मफळ मिळेल आपल्याला, पण त्याच्यात जर कर्ताभाव नसला तर मग कर्मफळ निर्माण नाही होणार, त्यामुळे मग पुढचा जन्म पण नाही मिळणार आपल्याला.
ऐसी कर्मे साम्यदशा होय तेथ वीरेशा मग श्री गुरु आपैसा भेटे चिगा. अरे वीरश्रेष्ठ अर्जुना, त्यावेळी अशी कर्मा साम्य अवस्था प्राप्त होते, तेव्हा मग श्री गुरु आपण होऊन खात्रीने भेट देतात. आपलं कर्म करत असताना कर्ताभाव जर नाही ठेवला, स्वधर्म कर्म करत राहिलो, तर श्री गुरु आपण होऊन खात्रीने भेट देतात. कालच झाली ना गुरुपौर्णिमा, तर गुरु आपल्या दरवाजावर ठकठक करत येतो, तर आपण व्यवस्थित करत राहिलो काहीतरी तर. रात्रीची चौपाहरी वेचलिया अवधारी डोळ्यात तमारी मिळे जैसा. अर्जुना ऐक, रात्रीचे 4 प्रहर संपल्यानंतर जसा अंधाराचा नाश करणारा सूर्य डोळ्यांना दिसतोच, का येऊनी फळाचा घडू पारुशवी केळीची वाळू श्री गुरु भेटोनी करी पाडू बुभुत्सू जैसा. अथवा फळाचा घड घेऊन जशी केळीची वाढ बंद करतो, त्याप्रमाणे त्या जिज्ञासू पुरुषाला म्हणजे साधकाला गुरु भेटून तसा प्रकार करतात. म्हणजे काय की त्याचं जीवन सफल होतं. सफल होतं म्हणजे काय की त्याला फळ लागतं. सफल म्हणजे फळ आहे त्याला, असं होतं. सफल होणं म्हणजे त्याला फळ लागणं. म्हणजे साधकाचं कर्म कर्तृत्व बंद करतात. फळ लागल्यानंतर आणखीन काय कर्म करण्याचं बाकी आहे, है ना. मग आलिंगीला पौर्णिमा जैसा उणीव सांडी चंद्रमा तैसे होय विरोत्तमा गुरुकृपा तया. पौर्णिमेने आलिंगलेला चंद्र ज्याप्रमाणे आपल्या स्वरूपातील कलेचा कमीपणा ठेवीत नाही. काल होती ना पौर्णिमा, तर त्या पौर्णिमेचा जो चंद्र आहे त्याच्यामध्ये कलेचा कमीपणा आहे का? हा हा, तो पूर्ण झाला होता. त्याप्रमाणे अर्जुना, त्या साधकाला गुरुकृपेने पूर्णत्व प्राप्त होतं. तेव्हा अबोधू मात्र असे तो तव तया कृपा नासे तेथ निशिसवे जैसे अंधारे जाय. तेव्हा साधकाच्या ठिकाणी जे अज्ञान मात्र असतं, ते सर्व अज्ञान तर त्या गुरुकृपेने नाश पावतं. तेव्हा रात्रीबरोबर जसा काळोख नाहीसा होतो, तसंच याचं अज्ञान पूर्णपणे नाहीसं होतं. तैसी अबोधाची कुशी कर्म करता कार्य ऐशी त्रिपुटी असे ते जैसी गाभिणी मारिली. त्याप्रमाणे अज्ञानाबरोबर अज्ञानाच्या पोटात कर्म करता कार्य अशी जी त्रिपुटी होती, तीही नाहीशी होते. अथवा जशी गर्भिणी मारावी म्हणजे काय की गरोदर स्त्री मारली असताना जसं गर्भाला वेगळं मारावं लागत नाही, गर्भ आपोआपच मरतो, तैसेची अबोधना शासवे नाशे क्रियाजात आगवे ऐसा समूळ संभवे संन्यासुहा. त्याप्रमाणे अज्ञानाच्या नाशाबरोबर कर्म मात्र नाश पावतं. सो वन्स यू रिअलाइज हू यू आर, सगळं तुमच्या मागच्या जन्मांमधलं जे कर्म असतं ते पूर्णपणे राख होतं. त्यामुळे तुम्हाला पुन्हा काहीही उरत नाही. पुन्हा कर्म न उरल्यामुळे जन्म घेण्याची गरज पडत नाही. याप्रमाणे हा समूळ कर्माचं कारण हे जे अज्ञान, त्या अज्ञानासह कर्मत्याग होतो. येणे मुळा अज्ञान संन्यासे दृश्याचा जेथ ठावो पुसे तेथ बुझावे ते आपैसे तोची आहे. याप्रमाणे सर्व कर्मास मूळ असलेल्या अज्ञानाच्या त्यागाने जेव्हा दृश्याचा ठाव ठिकाणा नाहीसा होतो, तेव्हा जे आत्मतत्व जाणावयाचं ते स्वभावतः तोच आहे. म्हणजे जर अंधार नाहीसा झाला, म्हणजे अंधार नाहीसा झाला म्हणण्यापेक्षा आपल्या डोळ्यावर असलेली जी पट्टी आहे ती जर निघाली, तर बाहेरचा उजेड आपल्याला आपोआप दिसेल. त्याप्रमाणे अज्ञान जर नाहीसं झालं, तर ज्ञान जे नेहमीच आहे ते सहज प्रकट होईल. चेलियावरी पाही स्वप्नीची आत ये डोही आपण याते काही काढू जाईजे. अर्जुना, असं पहा की स्वप्नात आपण आपल्याला डोहात बुडताना पाहिल्यावर जाग झाल्यानंतर स्वप्नातील डोहातून आपण आपल्याला काढण्याकरता जाणं जरूर आहे का? ते तर स्वप्नच होतं. त्याच्यातनं उठल्यानंतर पुन्हा त्या डोहात जाऊन स्वतःला काढायची काही गरज आहे का? हा, निघालो आपण त्या स्वप्नातनं बाहेर ऑलरेडी. तसंच अज्ञानातून आपण जेव्हा बाहेर निघू, तेव्हा आपल्याला आणखीन विशेष काही करायची गरज पडत नाही. तैमी नेणे आता जाणेन हे सरले तया दुःस्वप्न जाला ज्ञातृ ज्ञेया विहीन चिदाकाश. तेव्हा मी आपल्या स्वरूपाला जाणत नव्हतो, आता मी आपल्या स्वरूपाला जाणेन, हे त्याचं अनिष्ट स्वप्न त्याला दिसेनासं झालं. आता जाणणारा आणि जाणण्याचा विषय या भेदा वाचून केवळ ज्ञानरूप आकाश तो झाला. म्हणजे आधी मला असं वाटत होतं की मी साधक आहे. कुठपर्यंत आलो बा मी? 975 पर्यंत आलो ना आपण. आता आपण इथे आज थांबणार आहे, पण मी या ओळीबद्दल थोडंसं चिंतन करतो.
की जोपर्यंत आपण स्वप्नामध्ये होतो तोपर्यंत आपल्याला ते स्वप्न खरं वाटत होतं. है ना? तर त्या स्वप्नातून जेव्हा जागं झालो तेव्हा ते स्वप्न खोटं हे कळलं. तसंच जागृतावस्थेमध्ये मी एक वेगळा जीव, मी एक अनुभव करता आणि मला अनुभवाला येणारं हे जग, हे जे द्वैत आहे हे खरं वाटतंय. परंतु ह्या स्वप्नातून जेव्हा मी जागा होतो, म्हणजे माझ्या खऱ्या स्वरूपामध्ये जागा होतो, तेव्हा मला हे कळतं की जागृतावस्थेमधलं जे द्वैत आहे ते देखील स्वप्न होतं. असा जो जागा झालेला आहे तो खरा जागा आहे. असं सर्वांनी आपण जागा व्हावं आणि त्या जागृत अवस्थेत राहावं अशी प्रार्थना करून आजच्या पुरता आपण इथे थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.